सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मागील 4 दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडत आहे। यामुळे धरणांच्या पाणीपातीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे। सध्या मी संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या परिसरात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणचं जे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संगम माहुलीची देखील या ठिकाणी काही कुंड जे आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर कृष्णा आणि वेण्णा नदीचा हा संगम आहे आणि या निमित्तानं जर पाहिलं तर या ठिकाणी पाणीपाती वाढल्यामुळं पूर्णपणे हे जे अग्निकुंड आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। कृष्णा नदी आणि वेण्णा नदीच्या दोन्ही पात्रामध्ये सध्या विसर्ग धरणातून जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जात आहे। यामध्ये धोम धरणातून 7847 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो कृष्णा नदी पात्रामध्ये केला जात आहे। तर कन्हेर धरणामधून 3853 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो वेण्णा नदी पात्रामध्ये केला गेला आहे। त्यामुळं या नदीलगतच्या कृष्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अशीच परिस्थिती कोयना धरणाची देखील आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती या धरण क्षेत्रामध्ये होत असल्यामुळं पूर्णपणे या ठिकाणी धरणांच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे। याबरोबरच जो वाईचा गणपती घाट आहे हे मंदिर देखील पूर्ण मंदिराला वेढा लागलेला पाहायला मिळत आहे। मंदिरामध्ये पाणी देखील शिरलेलं आहे। त्यामुळं जिल्हा प्रशासनानं सतर्कतेच्या दृष्टीनं नागरिकांनी नदीलगतच्या गावांमध्ये पाण्यामध्ये उतरू नये असं आवाहन देखील केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, संगम माहुली, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।